खेड दापोली मतदारसंघामध्ये योगेश कदम यांचा प्रचार हा जोरदार सुरू आहे. पत्नी आहेत श्रेया, ज्या प्रचारामध्ये सक्रिय काम करतायत. मी त्यांची बातचीत करणार आहे. कशा पद्धतीने रिस्पॉन्स मिळतोय, गावागावामध्ये जाताय तुम्ही, काय ऐकायला मिळतंय, कशी भावना राहिली, कसा प्रतिसाद मिळतोय? खरं म्हणजे तर खूप चांगला प्रतिसाद भेटतोय. कारण का गेल्या 5 वर्षात योगेश दादाने कामच एवढी केली आहेत, की महिला समोरून येऊन सांगतात. आता इकडे पण सगळ्या महिला सांगतात माझे दादा आणि माझ्या दादाने माझ्या गावाचा विकास केलाय. तर एक पत्नी म्हणून मला खूप अभिमान वाटतो. आणि शेवटी आज दादांसाठी जेव्हा मी बाहेर पडली, माझं स्वतःचं 1 वर्षाचं मूल आहे. पण त्याला सोडून मी बाहेर ह्या कारणी पडली, की 5 वर्षात दादाने जी कामं केली आहेत, ती महिलांपर्यंत पोहोचली आहेत का? महिलांना माहिती सुद्धा आहे का? कारण का आज तुम्ही बघाल, आज मी इकडे फुरुसच्या मोहल्ल्यात आहे. मोहल्ल्यातली आपल्या मुस्लिम समाजाच्या महिला जास्त करून पुढाकार घेत नाही. पण त्यांना पण आता असं वाटतंय, की आज आपली अडचण ऐकायला एक स्त्री आली आहे. तर मी जमते, मी माझी अडचण तिच्यापर्यंत पोहोचवते, कारण का ती अडचण जाऊन माझ्या दादांपर्यंत पोहोचेल. तर मला असं वाटतं खूप चांगला प्रतिसाद भेटतोय. गेले 6 महिने आज मी दादांच्या प्रचारासाठी बाहेर पडली आहे. आणि ज्या मीटिंगला जाते किंवा जे आपण जिकडे महिलांना भेटायला जातो, स्वतःहूनच महिलांचा ओढावा येतो जेव्हा ते ऐकतात, की अरे आमदारांची बायको आली आहे. दादांना आम्ही तर सातत्याने बघतो, दादा कामं करतात. पण आम्हाला असं वाटतं आमच्या हक्काची वहिनी आली आणि वहिनी आमच्यासाठी काहीतरी करतायत. म्हणून खूप चांगला प्रतिसाद चालू आहे. लोक प्रेमानं दादा म्हणतात. तुम्हालाही लोकांना सांगावं लागतं, की दादाला वोटिंग करा आणि तुम्ही सांगता दादा. कसं वाटतं बोलताना हे? खरं बरोबर प्रश्न मांडलाय तुम्ही. कारण का बोलताना खूपच अडचण होते. कारण का मी जेव्हा दादा बोलते तर कधीतरी लोकांना वाटतं ह्यांचे मिस्टर आहेत की भाऊ. तर मला क्लॅरिफिकेशन द्यावं लागतं. दादा बोलते पण आहेत माझे मिस्टर. पण आज दादा ही पदवी महिलांच्या आणि दापोलीच्या मतदारसंघाच्या प्रेमाने पडली आहे. आणि प्रेमाने ते दादांना बोलताना खूप बरं वाटतं. कारण का आज लहान मूल असेल, महिला असेल, युवती असेल, युवक असेल, सगळ्यांच्या तोंडावर कोणी योगेश कदम असं कधीच बोलणार नाही. योगेश दादाच बोलतात. तर आज मला त्याचा अभिमान वाटतो. घरातलं वातावरण कसं राहिलंय? मुलांना काळजी घेऊन तुम्ही प्रचारात येताय. त्यांचं कोण करतं सगळं? कसा शेड्यूल सगळा असतो तुमचा? खरं म्हणजे तर हा एकच पॉइंट आहे जे बोलताना मी खूप इमोशनल होते. कारण का शेवटी मी एक आई आहे. माझी 2 मुलं आहे. माझी मोठी मुलगी रुद्र 5 वर्षाची आहे. माझा छोटा मुलगा रुद्र 1 वर्षाचा आहे. आणि आज प्रचार करत असताना मला त्यांना मुंबईला ठेवावं लागतंय. कारण का मी अख्खा दिवस बाहेर असते. मी सकाळी 9 वाजता ते घर सोडते, ते रात्री 11-12च्या आधी घरी येत नाही. आणि गेला मला वाटतं 1 महिना झाला मी माझ्या छोट्या मुलाला तर बघितलं सुद्धा नाहीये. फक्त व्हिडिओवरती बोलणं होतं. आणि काल सुद्धा तो रडत होता पप्पा पप्पा करून. त्याला दादांची खूप आठवण येत होती. तर हा आमच्या दोघांसाठी एक सेटबॅक आहे. कारण का आमची फॅमिली लाईफ खूप जास्त या 6 महिन्यात कॉम्प्रोमाइज झाली आहे. पण मला असं वाटतं की दापोलीची जनता सुद्धा बघते आणि शेवटी दादा आपल्या घरोघरी बाकीची जी जनता आहे त्यांना जी कारणे म्हणजे आज मी या वाडीत आहे, त्यांच्या पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी त्यांच्या मुलाबाळांसाठी दादा बाहेर पडतायत. माझी मुलं बाळ आहेत, माझी आई आणि माझी सासूबाई त्यांचं व्यवस्थित लक्ष ठेवतायत. ती खंत आहे की ते आपल्या सोबत नाहीयेत. पण मला वाटतं इलेक्शन लगेच संपेल. आता 1च आठवडा राहिलाय आणि दादा 100% जिंकून येणार आहेत आणि मग आम्ही परत एकदा एक परिवार म्हणून एकत्र येऊ. तर नक्कीच हे जे परिश्रम आहे किंवा हे जे दुरावा आता पोरांसोबत आहे त्याचा फळ नक्कीच दिसेल आपल्याला 24 तारखेला. मोहल्ल्यांमधून जाताय. राजकारणाचा कितपत अनुभव राहिलेला आहे? ह्यावेळेला किती जिद्दीनं पोहोचताय आणि कसा रिस्पॉन्स तुम्हाला मिळतो इथं? एक आणि याला जोडून प्रश्न असा आहे, की घरातलं किती वाजता बाहेर पडावं लागतं आणि घरात जायला किती वेळ लागतोय? कशी दमछाक होते सगळी प्रचारात? सर्वप्रथम मोहल्ल्याच्याच बद्दल सांगेन. खास करून मी जास्त मोहल्ल्यात का फिरते? कारण का मोहल्ल्यातल्या महिला ज्या आहेत मुस्लिम समाजाच्या, ते जास्त करून दादा किंवा पुरुष मंडळीच त्यांच्याबद्दल जास्त सगळं पुढाकार घेतात. महिला हे पुढे येत नाही. पण दादांनी सांगितलंय की मोहल्ल्यातल्या महिलांच्या पण स्वतः प्रश्न असतील ना हो, ते प्रश्न का बाहेर पडत नाहीयेत? तर तू त्यांच्यापर्यंत जा. आज मोहल्ल्यात कधी कार्यक्रम झाला की खिडकीतून महिला बघत असतात, खिडकीतून नाश्ता पाणी देतात. प्रेम आणि ओढावा दादांसाठी तेवढाच आहे. पण ते पाठी असतात. म्हणून आज मी प्रयत्न करते की मी त्यांच्यापर्यंत पोहोचेन. आणि मला अभिमान वाटतो की खेडमध्ये मी कार्यक्रम सुरू केलेला तेव्हा 200 ते 250 महिला होत्या. केळशीमध्ये 300 ते 350 फक्त मुस्लिम समाजाच्या महिला आल्या. आणि हर्णेमध्ये मला रेकॉर्ड ब्रेक कार्यक्रम मी दापोली मतदारसंघात घेतला, ज्याच्यात 650 मुस्लिम महिला जमल्या आणि सगळ्यांनी त्यांच्या अडी-अडचणी सांगितल्या आणि दादांना आशीर्वाद दिला. तर मला असं वाटतं, असं बोलायला हरकत नाही की यावेळी दादा जेव्हा जिंकून येतील तेव्हा सिंहाचा वाटा मला वाटतं मोहल्ल्यातल्या महिलांचाच असेल, असं बोलायला काहीच हरकत नाही.
ह्याच्यासोबत तुम्ही जो प्रश्न विचारला की किती वाजता निघतो, खरं तर मी एक 9, 9:30, 10 पर्यंत घरातून निघते सगळं आवरून आणि रात्री यायला मला 12 वाजतात. अख्खा दिवस आम्ही घरात नसतो. आज तशी परिस्थिती झाली आहे की कार्यकर्ते आलेले म्हणून मी नाश्ता सुद्धा नाही केलाय आणि दादांचं पण तेच तळमळ चालू आहे. त्यांचा पण मला वाटतं सकाळी नाश्ता झालेला नाहीये. लंच सुद्धा अवेळी होतो. कधी 3 वाजतात, कधी 4 वाजतात आणि रात्री जेवायला 12:30, 1 वाजतात. तर एक लाईफस्टाईल म्हणून खूपच म्हणजे कोणी हे बघत नाही. सगळ्यांना वाटतं की आमदार असतील किंवा मंत्री असतील, त्यांना फक्त सगळे प्रिव्हिलेजेस बघतात. पण त्याच्यासाठी तो माणूस जे सॅक्रिफाईस करतो ते कोणी बघत नाही. आणि दादांची पण तब्येत म्हणजे अवेळी जेवणामुळे बरेच मला लोकं येऊन सांगतात, "वहिनी दादा जेवत नाहीयेत, त्यांनी काहीच खात नाहीये." पण ठीक आहे, राजकारणाचा भाग आहे. शेवटी समाजसेवा म्हटलं की हे सगळं होत राहतं. पण आपण त्याला आहोत व्यवस्थित. आमदाराची पत्नी घरामध्ये लोकांच्या जवळ जाते प्रचाराचे मुद्दे घेऊन, तेव्हा आमदाराची पत्नी म्हणून किंवा श्रेया वहिनी म्हणून कसा रिस्पॉन्स मिळतो? कसं तुमच्यात बोलणं चालणं होतं? खरं म्हणजे तर आज आमदाराची पत्नी म्हणून मला खूप चांगला प्रतिसाद भेटतोय आणि तो का भेटतोय कारण का योगेश दादाने 5 वर्षात आमदार काय असतो आणि कुठलं काम करू शकतो हे करून दाखवलंय. आज गेल्या 5 वर्षात योगेश दादाने जे ऑफिशियल त्यांच्याकडे निधी असतो 25 कोटी त्याच्यातून दादाने 2,000 कोटीचा निधी आणून दाखवलाय. म्हणून लोकांना पण बघायचंय असे आमदार आहेत तर त्यांच्या घरी कुठली बायको, त्यांची बायको कशी दिसते म्हणजे अक्षरशः महिला एकदम उत्सुकतेने येतात की वहिनी तुम्ही पहिल्यांदाच आणि मला तर असा प्रतिसाद भेटतो की वहिनी 25 वर्षात पहिल्यांदाच आम्ही आमदाराची बायको बघितली. तर मला पण बरं वाटतं आणि एकदम प्रेमाने म्हणजे आज कुठल्याही आजी असतात, कुठल्याही वहिनी असतात, अक्षरशः मिठी मारतात, मुके घेतात. तर एवढं प्रेम जेव्हा कुठल्या गावातून भेटत असेल तर मला असं वाटतं नक्की योगेश दादाने कामं केली आहेत म्हणून मला ते प्रेम मिळतंय. फक्त आमदाराची बायको आहे म्हणून ते प्रेम भेटत नाहीये. आज दादांच्या कामाची ही पोचपावती या महिलांच्या प्रेमेकडनं मला भेटते असं मला वाटतं. कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, खेड, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.